नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काजूची भाजी आणि त्यासाठीचे लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एका टोपामध्ये कांदे, टोमॅटो आणि एक 5 ते 7 काजू आपल्याला यामध्ये घालून उकळवून घ्यायचे आहेत। एक 4 ते 5 मिनिटांनी त्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि आता आपण हे थंड करून याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। आता एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। काजू व्यवस्थित लालसर रंगावर फ्राय करून झाल्यानंतर आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरं आणि काही खडे मसाले घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला दालचिनी, तेजपत्ता आणि 3 ते 4 वेलची आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये कांदा घालून व्यवस्थित लालसर रंगावर असा कांदा फ्राय करून घेणार आहोत। आपला कांदा फ्राय करून झाला की त्यानंतर आपण आता यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट बनवली होती ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट बनवत असताना आपल्याला सर्व सामग्री ही समप्रमाणात घ्यायची आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये सर्व मसाले ॲड करून घेणार आहोत। तर मसाल्यांमध्ये मी इथे धणे पावडर, जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला, कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ हे सर्व मसाले मी यामध्ये एकत्रितरित्या ॲड करून घेतलेले आहेत। आता हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मसाले करपले जाणार नाहीत आणि व्यवस्थित एकजीव होतील। आता आपल्याला यामध्ये आपण जे पेस्ट बनवण्यासाठी काढलं होतं ना, कांदा, टोमॅटो आणि काजू, त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही बारीक पेस्ट आपल्याला आपल्या फोडणीमध्ये ॲड करून घ्यायची आहे।
त्यात थोडं थोडं पाणी हवं आपल्याला, ज्याप्रमाणे घट्ट हवं असेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये थोडंफार पाणी ॲड करून आता पुन्हा आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये फ्राय केलेले काजू हे घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरून आपल्याला यावर घालून घ्यायची आहे. पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. आता आपण यावर फ्रेश क्रीम देखील ॲड करून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर देखील यावर ॲड करून घेऊ शकता. मस्त असा घमघमाट या भाजीचा आता सुटलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही काजूची भाजी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर आमची ही काजूच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.